मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा। राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकांबाबत किंवा राजकीय चर्चा नाही। भेटीनंतर सामंतांची माहिती। पाकिस्तानच्या दहशतवादी सैन्य ठिकाणांवरची कारवाई फक्त स्थगित। येणाऱ्या दिवसात पाकिस्तानच्या हालचालीवर लक्ष ठेवणार। पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग। अणुबॉम्बची ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही। दहशतवादी आणि मदत करणाऱ्यांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल। पाकिस्तानला मोदींनी ठणकावलं। यापुढे भारतात दहशतवादीला सडेतोड प्रत्युत्तर देणार। दहशतवाद्यांची पाळंमुळं शोधून कारवाई होणार। मोदींचा पुन्हा पाकिस्तानात घुसून कारवाईचा इशारा। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये संवाद। कुठल्याही प्रकारची आक्रमक कारवाई करायची नाही। दोन्ही देशांच्या डीजीएमओंची हॉटलाईनवरून बातचीत। तर शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही। पाकिस्तानची ग्वाही। युद्ध थांबवाल तरच व्यापार करू, अन्यथा व्यापार थांबवू असं दोन्ही देशांना म्हटलं। भारत पाकमधील युद्धविरामामुळे कोट्यवधी लोकांचा जीव वाचला। ट्रम्प यांचा दावा। पाकिस्तानच्या आण्विक तळांवर भारतानं हल्ला केला नाही। हवाई दलाची माहिती। किराणा हिल्सवर आण्विक तळ असल्याची माहिती नाही। हवाई दलाचं स्पष्टीकरण। आण्विक तळावरच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात भूकंप होत असल्याची सोशल मीडियात चर्चा। न्यूक्लिअर रेडिएशन होण्याच्या भीतीनं अमेरिका आणि इजिप्तचं विमान पाकिस्तानात गेल्याच्या व्हायरल पोस्ट। जम्मूमधील जनजीवन पूर्वपदावर। बाजारपेठांमधील व्यवहार सुरू। जम्मू काश्मीरमधील शाळा आज सुरू होणार, तर सीमा रेषेपासून जवळ असणाऱ्या शाळा कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद। अमेरिका चीनमधील कर युद्धाला विराम। दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा। घोसाळकर भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेत जाऊ शकतात, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरात 8 तास पाणीपुरवठा बंद। उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता। बेस्ट बसच्या तिकिटात दुप्पट भाडेवाढ आकारल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी। बस सेवेत सुधारणा कधी होणार, प्रवाशांचा सवाल। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसाचे राज्यात 4 बळी। बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, लातूर आणि रायगडमध्ये मोठं नुकसान। आज 10वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार। द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण। आयपीएलचे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होणार, तर अंतिम सामना 3 जूनला। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेला आयपीएल पुन्हा सुरू होणार।